67 लक्ष महिला काल लाभार्थी ठरल्या आहेत आणि आज आहे 28 डिसेंबर. आज आणखी आपण पाहणार आहोत की आज किती महिला लाभार्थी ठरणार आहेत. मुख्य आपल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे की 65 लाख महिला ज्या लाभार्थी ठरणार आहेत ते 4 दिवसात ठरणार आहेत. तर आज आपण पाहणार आहोत की डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे. 4 ते 5 दिवसात लाभाचे वितरण होणार आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात बँकेत पैसे जमा होतील हे मी तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि आधार बँक लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत आणि नवीन फॉर्म देखील भरणेसुद्धा सुरू होणार आहे. आणि आपल्या महिला आणि बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेले आहे काल न्यूजमध्ये की महिलांना सर्व राहिलेल्या वंचित महिलांच्या खात्यात डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि आज ठीक 12 वाजता सर्व राहिलेल्या महिलांच्या खात्यात 67 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये राहिलेले 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. आपल्या मंत्री आदित्य सुनील तटकरे यांनी महिलांसाठी खूप आवश्यकतेची कामं केलेली आहेत आणि ते इथून पुढेही करणार आहेत. आणि आपण यात मकर संक्रांतीचं बोनससुद्धा ठेवलेलं आहे. आता आपण पुढं येणार आहे, आपण ते लास्टपर्यंत बघा. आणि नवीन फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे. आता आपल्या पुढील स्क्रीनवर येणार आहे, तुम्ही आता बघू शकता. हे बघा 2,34,00,000 महिलां आत्तापर्यंत लाभार्थी ठरले आहेत. त्यापैकी आज 67 लक्ष महिलांना आज हप्ता जमा होणार आहे. हे सर्वांनी स्क्रीनवर आपण पाहू शकता. आणि आपल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओ संबंधात त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करून त्यांनी आपला संदेश लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपल्यासमोर स्क्रीनवरती येणारच आहेत. बघा, हे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत यांनी देखील खूप महत्त्वाची कामे केलेली आहेत. आणि आज रात्री ठीक 12 वाजता राहिलेल्यांचे देखील पैसे पडणार आहेत. आणि दिवसात पडणारच आहेत. आता त्यात काही महिला अपात्र होणार आणि काही महिला पात्र होणार. एकूण 35 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र होणार. आणि आधार कार्डवरती वय वाढून किंवा डुप्लिकेट केलेले सर्व महिला अपात्र होणार आहेत. बघा, आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत की ज्यांनी डुप्लिकेट फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व महिला अपात्र होणार आहेत. आणि आता आज ठीक 12 वाजता त्यांनी घोषणा केलेली आहे की राहिलेल्या महिलांना 1,500 रुपये बोनस मिळून जाणार आहे. आणि आधार कार्डवरती समजा जे डुप्लिकेट पण वय वगैरे वाढून केलेलं असेल ते सर्व फॉर्म रिजेक्ट होणार आहेत. तरी आणि ज्यांचे ओरिजिनल फॉर्म आहेत त्यांना काहीही अडचण येणार नाही. आज ठीक 12 वाजता सर्व राहिलेल्या महिलांना 1,500 रुपयाचा हप्ता जमा होऊन जाणार आहे. आणि आता आपण राहिलेले या 5 महत्त्वाच्या बँक ज्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्या 3 बँकांना प्राधान्य आहे. पहिली बँक म्हणजे SBI, दुसरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे त्या 2च दिवसात खातं खोलल्यानंतर पैसे पडतात ती आहे आपली इंडियन पोस्ट पेमेंट बँक. तर इतर बँकेचे काय होणार, इतर बँकेचे सुद्धा पैसे पडणार पण त्याला थोडा टाईम लागणार आहे. जर तुमचे 3 बँकेत खाते असले तर अकाउंटवरती लगेच पैसे पडणार आहेत. बघा, आज ठीक 12 वाजता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की सर्व राहिलेल्या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. आणि याच्यात पण कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे, इथून मागे 3 दिवसात कोणत्या जिल्ह्यात झाली आणि इथून पुढं कोणत्या जिल्ह्यात होणार आहे हे सुद्धा आपल्या स्क्रीनवर आता येणारच आहे बघा काही क्षणात. आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. हे बघा, आता आपण पाहू शकता स्क्रीनवरती आलेलं आहे. 10 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांना आज वाटप होणार आहे. बघा, आणि राहिलेल्या मागच्या 3 दिवसात सुद्धा वाटप झालेले आहे. तर आज जे 12 वाजता जिल्हे पात्र होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, नाशिक आणि बीड हे 10 जिल्ह्यांना आज 12 वाजता वाटप होणार आहे. बघा, तरी सर्वांनी आपला मोबाईलवरती 12 वाजता लक्ष ठेवणे आणि त्या ज्या काही महिला अपात्र ठरतील ज्यांनी डुप्लिकेट वय वाढवून केलेले आहेत त्यांना पैसे जमा होणार नाहीत. हे 10 जिल्हे आज महत्त्वाचे वाटप होणार आहे. बघा, सर्वांनी लक्षवर देऊ शकता. जर आपण कोणत्या जिल्ह्यात आहेत याच्यात नोंद घेऊन आपण ॲक्टिव्ह राहणे गरजेचं आहे. बघा, आणि नवीन फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारीपासून नवीन फॉर्म भरणे देखील सुरू होणार आहे. आता स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण .in या पोर्टलवरती आपण नवीन फॉर्म भरणे देखील हे सुद्धा सुरू होणार आहे. या अंतर्गत खूप 2,65,00,000 महिलांना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभ भेटलेला आहे. तर त्यातल्या 35 लाख महिला तर वगळल्या आहेत
आणि ज्या वगैरे आहेत त्यांना आता डबल फॉर्म भरता येणार नाही आहे. आणि ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल ते 1 तारखेपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण .com या वेबसाईटवरती येऊन आपला फॉर्म भरू शकता बघा. आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे की आपल्या लाडकी बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी मकर संक्रांतीचा बोनस देखील ठेवणार आहे. आपल्या स्क्रीनवरती आता 1-2 मिनिटात येणारच आहे बघा. मकर संक्रांतीचा बोनस ठेवलेला आहे आणि तो बोनस कोणाकोणाला भेटणार, कोणत्या महिला त्यात पात्र ठरणार आणि त्यानंतर कोणाकोणाला त्याचा लाभ होणार हे सकट, आणि त्यात पात्रता काय अपात्रता काय हे देखील मी सांगणार आहे. आपल्या लाडक्या बहिणींना हे स्कीममुळे खूप फायदा झालेला आहे बघा. ज्या गरीब आणि गरजू महिलांना आहे त्यांना अशा महिलांना खूप आपल्या व्यवसायासाठी फायदा झालेला आहे. हे बघा, शासनाकडून 2 मोठे गिफ्ट येणार आहेत मकर संक्रांती बोनस. त्यामध्ये येणार आहे 3 गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन बघा. आणि त्यात पात्रता व अटी अशा राहणार आहेत. ज्यांना उज्ज्वला गॅसचं कनेक्शन भेटलेलं आहे, म्हणजे उज्ज्वला गॅस म्हणजे ज्यांना 100 रुपयेवर गॅस भेटतो बघा, म्हणजे गॅस भेटला होता, आणि अशा महिलांना शिलाई मशीन आणि 3 गॅस टाक्या हे फ्री भेटणार आहेत बघा. याच्यासाठी आणि आणखी एक आपला व्हिडिओ येणार आहे, तरी मी तुम्हाला आय बटनमध्ये तो भेटून जाईल. आणि जर नाही भेटला तर तुम्हाला बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आणि चॅनलवर नवीन असताना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.